गेली असं बोलून काय बोलतो कळते तुला? पडला आणखी माझ्यावर पडला. बाहेर काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे का? मलाच मारा आणि पोरीला जाऊ द्या पळून. आपण नेमकं झालंय काय? तुमच्या लाडच्या पोरीनं आपलं तोंड काळं केलंय. त्या दुसऱ्यासोबत तिनं उभे लागले फोटो काढले आणि त्या हरामखोरानं गावाच्या हस्तपूर्वती फोटो व्हायरल केले. तुमच्या पोरीनं शेण ठरलंय आणि वस्तू तुम्ही मलाच मारताय. आता राहील का इथं? काय म्हणते चिजा? त्याच्या नजरेत तर मी पडतोय. मला सगळ्या कार्यकर्त्यांचा फोन येतोय. काय म्हणून झाला? माझी बहीण एका हलक्या जातीच्या पोरासोबत उघड्या नागऱ्या अवस्थेत फोटो काढत बसते म्हणून. अरे देवा, मी तुम्हाला म्हणत काय बोलणार आता? तिला नाव दिवस रात्र इकडे तिकडे तिथं जावं विचारलं कुठं जाती काय करतो म्हणून. आता बसा घराला कुठं. हॅलो, पाठवलं गेलं घराण्याचं काम करतो. काय कमी पडतो तुला? लहानपणापासून तिथे सगळे हट्ट तुला हवं नको ते सगळं केलं. आता तुला हवायचं त्याला तुम्ही जास्त काय पण तू आता एवढी मोठी झाली की स्वतः तिने स्वतः येऊ लागली. आधी तिने आम्हाला एकदा विचारत होतं तुझ्या आनंद चालू आनंद होतो पण घरादाराची कशी रक्ता घेऊन आम्ही लाभ दिला तुला काय कधी घडलं तुला बोलणार लाडे नाही या हजारचा आज काटा काढायचा हा प्यार होईच. बाबा तो खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याच्यावर माझ्यावर जर त्याला मी झालं तर मी तर माझा वाढदिवसाचं भलं वाईट करेन. बघा अजून तर तिला दात वाटत नाही. या जायचं नाही. थांब तुम्ही बसा आता पावले आलो. शांत नाही बसणार. त्या हरामखोराचा जीवच घडा काही चालेल सोडा नाही त्याला. माझ्या बहिणीचा फोटो आले तर माझ्या बहिणीचा फोटो सत्कार करा सत्कार. जावई आले जावई. आता खरं आरतीची गरज आहे. जा आरती ओळा आरती. त्याच्याबद्दल चूक झाली तो मान्य करतो. त्याच्याबद्दल चुकून ते फोटो ग्रुप वरती पडले होते. माझी बहीण रस्त्यावर पडली का? तू फोटो टाकायला त्याने नॅशनल फोटो नाही टाकले. कोणीतरी एआयचा वापर करून यांचा फोटो ते असे व्हिडिओ बनवले. आम्ही पोलिसांकडे पण तक्रार केली आहे. लवकरच आपल्या हाती लागू. आणि काय रे आज तुला राग आला कारण तुझ्या बहिणीचे फोटो व्हायरल झाले म्हणून. आज तू याची का दाखवली काय? तू पण माझ्यासोबत फोटो काढतेस का? तेव्हा मला नाही विचारले का? काय असते रे हे का? सांग ना. त्या हरामखोराचा जीवच झाला ना. त्याचा जीव घे आणि तू जाऊन पण जेलमध्ये. तरी पण आता या पोरीसोबत कोणी लग्न करणार नाही याचा विचार केलाय का? त्यापेक्षा मीच माझा जीव देते. मला मला या दिवसासाठी पोहोचलं नाही तुम्हाला. अरे पोटाला चिंता काढून जमवलं तुम्हाला. मला कोणतेच आई वडील आपल्या मुलांचं वाईट करत नसतात. उलट तुमच्याकडून काही चूक होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला स्वतः सांगत असतो. ते तुम्हाला बंधन वाटतं तर हा चौथा थोडा प्रमाणे जपतोय आम्ही तुम्हाला कशाची कमी पडू देत नाही. दिवस रात्र कष्ट करतो आम्ही आणि तुम्ही आई वडिलांचा विचार न करता माझ्या मरणाच्या गोष्टी करता. मला मला
तो सापडला. आम्ही त्याला ताब्यात घेतलाय. तर संकेतने शीतल आणि विशालचे अश्लील फोटो म्हणून व्हायरल केले अशी त्याने स्वतः कबुली दिली आहे. आणि हे करण्यासाठी जिजाने त्याला पैसे दिले होते असंही त्याने सांगितले. आता पुढील तपास आम्ही सायबर क्राईमच्या हाती देत आहोत. ऐकलं ना आता तुला सांगत होतो. आणि आता आपण काम धंदा केलेला बरा. तुलाही ऐकलं माझं. तुमचा बाप म्हणून सांगतो या कम्प्युटरच्या युगात खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं जातं. ते ओळखण्याची खरी गरज आहे. माझं तुमच्या या टेक्नॉलॉजीला अजिबात मिळत नाहीये. पण कोणत्याही गोष्टीच्या एवढा आहारी न जाता त्याचा चांगला वापर करायला शिका. आता जे झालं ते झालं. ते पुन्हा